आपल्याला धावा संख्या 4. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू कव्हरला खेळलाय आणि काय सर 4 रन चौकार. काय रे विनय डॉक्टर्स 11 विरुद्ध ऐश्वर्यम D1. ओके आणि गोल्डन पान विरुद्ध या सामन्याचा विजेता. पंचाच्या डाव्या बाजूला पार करत निश्चितपणे चेंडू अतिशय सुरेख टाकला गेलाय. 10 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पहिलं क्रमांकाचं षटक संपलंय. टेन रन धापराकडून निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळतात 10 धावा आहेत. टॉप 4 मध्ये कोणता संघ जाऊन जे पोहोचणार आहे ते मात्र आपल्या ठिकाणी आपल्याला जे पाहायचंय. पहिल्या क्रमांकाचं षटक अगदी आपण पाहिलं निलेश गायकवाडने अफलातून टाकलं. एक चौकार आल्यानंतर सुद्धा त्यानंतरची गोलंदाजी अफलातून झाली. जयदीप 5 वरती आहे, संदीप 5 वरती आहे. जयदीप 2 चेंडू खेळला, त्याच्या बॅटमधून एक चौकार आला. संदीप 4 चेंडू खेळला, त्याच्या बॅटमधून सुद्धा एक चौकार आलेला. 10 धावा आहेत. कुठल्या प्रकारची अवांतर धाव अद्यापर्यंत आलेली नाही. नवीन गोलंदाज मार्फत या ठिकाणी आपल्याला पाहिजे नितीन पाच. या ठिकाणी आदरणीय गोरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनापासून स्वागत, हार्दिक स्वागत असणार आहे. नितीन पाहिजे तयार. पंचांच्या डाव्यातला पार करून गोलंदाजीवरती तयार. या दरम्यानचा चेंडू सुरेख आहे, परंतु डेड बॉल आहे. खेळपट्टीच्या बाहेर पहिला टप्पा पडला गेलाय. त्यामुळे अर्थात सोसायटी प्रीमियर लीग आहे म्हणून आपण या ठिकाणी हा चेंडू इथे डेड देतो. नाहीतर मग आपण प्रोफेशनल टीमचा जर विचार केला तर हा नो बॉल असतो. पण इथे आपण हे चेंडू आपण डेड दिलेले आहेत. आज जोरदार हवा सुद्धा वाहताना पाहायला मिळते. सकाळपासून जोरदार वाहणारी हवा आणि इथे राईट हँड बॅट्समन साठी अनुकूल अशी हवा निश्चितप्रमाणे आपल्याला अशी पाहायला मिळते. या दरम्यानचा चेंडू यावेळेस उजव्या बाहेर पाईट बॉल. चेंडू खरा. ही अवांतर धाव आली. धापरागावची धाव संख्या 11 वरती धापराग. 4 षटकांचा सामना. ते मात्र चेंडू उजवेष्टीच्या बाहेरचा खेळला आहे आणि सी मार्चच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन चौकार आहे. अफलातून या दरम्यान फटकेबाजी होत पाणीमध्ये. उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. आपण पाहिलं मैदानाच्या आपल्याला इथे वरती दाबला. नितीन पाजीवरती केले गेला आक्रमण. क्षेत्ररक्षणात केलेला थोडासा बदलाव. इथे बिग हिट आहे.
चेंडू पोचल मिड विकेटला. नितीन पाजी वरती गेला आक्रमण. खणखणी षटकार चेहरात. दाभोळकर धावसंख्या 21. एकवीस वरती दाबाला. पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू चौका, परत एक षटका आणि इथे मात्र चेंडू हवेत आहे. झेल सुटला. इथे जीवदान निश्चितप्रमाणे पाहायला मिळाले. अमोल बोराटेच्या हातामध्ये चेंडू येताना पाहायला मिळत नाही. शॉर्ट फायलिंगला चेंडू होता तिथे अगदी आपण पाहिलं. एक सिंगल येताना पाहायला मिळेल. दाभोळकर धावसंख्या 22. षटक क्रमांक दुसरा चालू असताना के कायझन संघाने टॉस जिंकल्यानंतर इथे सुरुवातीलाच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या दरम्यान जो घेतला. गोलंदाज घ्या. उजव्या हाताने मारा करेल नितीन पाजी. सुरेख प्रकारचा फडका चेंडू हवेत आहे. झेल सुटला. एक सोपा असा झेल सोडलाय. संदीप कोंडाळकरला मिळाले हे जीवदान आहे. अमोल बोराटेने जीवदान दिलं ते जयदीपला. संदीपला जीवदान दिलं इथे लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे सोन्या. सोन्याकडून सोन्यासारखी कामगिरी व्हावी अशी मात्र अपेक्षा होती, परंतु इथे झेल त्याच्याकडून सुटला गेला. गोलंदाज तयार. या दरम्यान आपण पाहतोय मिस्टर हा फटका आहे. नितीन पाजीचा चेंडू सुरेख आहे. प्रमोद पुराटे चेंडू वरती जरा पाहायला मिळेल. एक सिंगल थापलक वाढेल. संघाची धावसंख्या 24. इथे आक्रमण खूप मोठ्या प्रमाणात करावं लागणार. कमसे कम इथे 60 पर्यंत धावफलक एक चांगली धावसंख्या बांधता येईल. आणि दुसऱ्या बाजूने के कायझन संघ विचार करत असेल की कमसे कम 40च्या आत त्यांना कसं प्रकारे थांबवता येईल हे प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. पण यश नक्की कोणला आहे ना. आणि परत एकदा झेल सुटलाय. किती जीवदान असावीत. नितीन पाजीच्या गोलंदाजीवरती इथे 3 झेल सुटलेत. एकही झेल होऊ शकणार नाही. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय जी स्थिर आहे. संघाची धावसंख्या 24 आहे. बिनबाद 24 आहे. 2 षटकार म्हणजे संपली. आता नवीन गोलंदाज मार्फत आपण पाहिला तो नवीन गोलंदाज येतोय अमोल बोराटे. संदीप कोंडाळकर मला वाटतं रिटायर होत आहेत. पण या स्पर्धेचा एक रूल असा आहे, रिटायर झालेला फलंदाज परत मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी येत नाही. आशिष निमसे नवीन फलंदाज आशिष निमसे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहिलं होतं. अमोल बोराटे पोलीस आहेत आणि आशिष निमसे सुद्धा पोलीसच आहेत. उच्च मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या विरोधात आहेत. अर्थात खेळाडू म्हणून हे एकमेकांच्या विरोधात लढताना आपल्याला जे पाहिलं होतं क्षेत्ररक्षणात अगदी आपल्याला पाहिजे मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारचा बदलाव केला जातो. शॉट फायनल क्षेत्ररक्षक नितीन पाजे, मिड विकेटला पंगेत चव्हाण आहे, पोंगलला सोन्या आहे, मिळाला स्वतः पिंटू नाना आहे. या दरम्यान अगदी पिंटू नानाच्या हातात चेंडू पोचला नाही. प्रयत्न खूप चांगल्या प्रकारे केला गेला होता.
पिंटू नानाची कामगिरी अगदी आपण पाहतोय. संघाचा कॅप्टन आहे जो या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहिजे होते. षटक क्रमांक 3 मैदानाच्या त्वरित सुरू झाली. धापलेकरती धावा संख्या 24 वरती स्थिर. 24 फुलटॉस आहे. इथे मात्र गॅप मध्ये चेंडू खेळलाय. सोने खूप दूरवरती आहे. मंगेश दूरवरती आहे. गॅप मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहिलंय सोन्याच्या पायाला चेंडू निश्चितप्रमाणे लागला गेला होता. थोडीशी गती कमी झाली होती परंतु तरीही चेंडू इतका जोरदार आपण पाहिलाय तो सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. 28 धावा. 28 28 वरती दाबला. बिग हिट केलाय. यावेळेस खूप लांब पोहोचलाय. षटकाचे रन. षटकाराच्या रूपाने धाबलक वाढलाय. संघाची धाव संख्या 34. याच अमोलने या जयदीपचा झेल सोडलाय आणि जयदीप इथं अमोलवरती आक्रमण करतो. चौकारा पाठोपाठ षटकार सुद्धा आला. बॉल आहे की नाही पलीकडे पहा. या बॉल घ्या सर. चौतीस धावा आहेत. 3 गोल. अमोल बोराटेकडून जरी अगदी झेल सुटला असेल त्याला एक चौकार एक षटकार जरी आला असेल त्याच अमोल बोराटेने जयदीपची खेळी संपुष्टात आणली आणि जयदीपला मात्र त्याने बाद केलं. स्कोर आहे 34. 1-5 34. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निवृत्ती असेल. इथे निवृत्ती असे. जसा मैदानाच्या आतमध्ये आलाय तसा मात्र चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवलाय. षटकार. धापलक वाढला. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या जी आता 40 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3रं चालू असताना खरंच्या उन्हामध्ये आपण पाहतो डे नाईट क्रिकेटच्या स्पर्धा आहेत. आज नाईटला फक्त एक मॅच आपल्याला जे ठेवायचे. बाकी सगळ्या मॅचेस आजच संपवायचे दिवसभरामध्ये. फक्त फायनल मॅच आपल्याला नाईट मध्ये खेळवायची. प्रकाश झोतात खेळवायचे. गोलंदाज तयार आहे. परत एकदा निवृत्ती असेल. जबरदस्त कामगिरी करतोय. फिर से एक चेहरा लागोपाठचा दुसरा षटकार आलाय. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलेकरती धावसंख्या जी आहे ती 1-46. या षटकात धावा आल्या 22. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 10. त्यानंतर अगदी आपण पाहिलं दुसऱ्या षटकात नितीनला म्हणजे पहिलं षटक निलेश गायकवाडने टाकलं 10 धावा आल्या. दुसरं षटक नितीन पाजीने टाकलं 14 धावा आल्या. इथे अमोलने तिसरं षटक टाकलं 22 धावा आल्या. फलंदाजीचा आलेख जो आहे हा फलंदाजीचा आलेख हा वाढला गेलाय. 10, 14, 22 ते सातत्य महेश जगदळेच्या गोलंदाजीवरती राहणार आहे का?
गोळबाचा वेळ. महेश जगदाळे तयार. समोरच्या बाजूला आशिष मिनसे. इथे खूप उंची घेतलेला चेंडू पाहायचंय स्वतः महेश चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, पोहोचला नाहीये, परंतु एफर्ट खूप चांगले लागले गेले होते. 2 धावा आल्यात. धाबा धाव संख्या 48. गोलंदाज तयार. इथे मात्र निवृत्ती असल्याच्या पाठीमागे आपण पाहतो चेंडू खेळला गेला लॉंगॉनला. सोन्या चेंडू कव्हर करतोय. त्या दरम्यान 2 धावा आल्यात आणि या 2 धाव संख्येनंतर 2 नाहीये. इथे फलंदाज बाद आहे. आशिष टिमसे बाद. तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद झालाय. धक्का क्रमांक दुसरा आहे. 51 धावा धावफलक करते आहे. चला टॉस करायचा आहे आणि टॉस आहे. उड्सविले बेस 3 डॉक्टर्स 11 आणि त्यांच्या विरोधात मैदानाच्या आतमध्ये सामना होणारे ऐश्वर्यम D1 सेमी फायनलची पहिली लढत. दोन्ही संघांचे कॅप्टन चला टॉस साठी. डॉक्टर केडी. व्हाईट बॉल. चेंडू खराब. इथे क्षेत्ररक्षण खराब झालंय आणि 4 रन चौकार आहे. स्कोर आहे 56. 56 धावा आहेत. या दरम्यान अगदी आपण पाहतो चेंडू हवे झेल. पिंटू नाना घेताना पाहायला मिळेल. फलंदाज बाद. तिसरा फलंदाज बाद. न्यू बॅट्समन झाला. न्यू बॅट्समन सनीफ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार. सनीफ अहमद नवीन फलंदाज आणि समोरच्या बाजूला निवृत्ती हसे. एक धाव आली. दुसऱ्या धाव संख्येचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला नाहीये. टोटल स्कोर 60च्या आतमध्ये धावफलक थांबवलाय. 57 धावा झाल्यात. 58 धावा या ठिकाणी ज्या बनवायच्या आहेत आणि शेवटच्या षटकात किती धावा आल्यात? 11. आणि या 11 धाव संख्येने अगदी आपण पाहतोय
एकूण धावफलक जो बनवला गेलाय तो 57-58 धावसंख्येचा पाठलाग करायचा. आले का दोन्ही संघाचे कॅप्टन आले का? चला, ऐश्वर्यम D1 कॅप्टन आणि एका बाजूला उड्सविले फेज 3 डॉक्टर सिलेवन. त्यांना सांग महाग बसले आणा म्हणा लवकर. लवकर आणा म्हणा 5 वाजतात नाहीतर पुन्हा लय भूक लागेल. जेवण या ठिकाणी टॉस साठी आदरणीय उद्योजक सिल्वर ग्रुप आदरणीय आमचे सचिन शेठ बारणे पाटील, उद्योजक आदरणीय शशिकांत मोरे पाटील आणि मी विनंती करेल सौभाग्यवती दीप्ती अजित गायकवाड यांना की आपल्या शुभास आपण टॉस करायचा टॉस बॉक्स मध्ये. तर चला, टॉस साठी दोन्ही संघाचे कॅप्टन झाला. ऐश्वर्यम D1 कॅप्टन झाला आणि एका बाजूला उड्सविले फेज 3 डॉक्टर सिलेवन झाला. काय झालं, क्षेत्ररक्षणासाठी आले नाही तुम्ही अजून? ऐश्वर्यम हमारा राजगड. अशीच निमसे सर, वेळ नाहीये एवढा. चला लवकर. चला, टॉस आपण या ठिकाणी घेतोय. टॉस साठी चला. आले ना? आले का? पलीकडे आहेत. हो सर, कॅप्टन. कॅप्टन टॉस या ठिकाणी केला जाईल. बॅट्समन चला. बॅट्समन चला. टॉस झाला आणि टॉस का बॉस पायगुण चांगलाय. हा, इथे टॉस ऐश्वर्यम D1 या संघाने मात्र टॉस जिंकलाय. काय घेतलंय अजित? लगेच सांगा. हा, आणि काय घेतलंय? चला, मॅच सुरू करू आपण. अक्षय साळवी गोलंदाज मार्क करते. समर्थ निलेश गायकवाड, नॉनस्ट्राईकच्या बाजूला मंगेश चव्हाण. गोलंदाज तयार. अक्षय साळवी तयार आहे. आणि पहिला चेंडू अक्षयने टाकलाय, तोही डावेष्टीच्या बाहेर आणि सीमारेषेच्या बाहेर आहे. आंधळा मागतो 1, देव देतो 5. सुरुवात अतिशय सुखदायक होताना पाहायला मिळाली के कायजन या संघाकडून. आणि इथे सुरुवात थोडीशी चिंताजनक आहे.
ऐश्वर्य आम्हाला राजगड संघाकडून. परत एकदा गोलंदाज तयार अक्षय साळवी आणि इथे चेंडू फाईन लेगला सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. बॅटच्या सायने खातं खोललं जाईल इथे चौकाराच्या रूपाने. धाबरेका धाबा संख्या 9. अजून 49 धाबा बनवायच्या. चेंडू बाकी 23 आहे. एका चेंडूत 9 धाबा आल्यात. या दरम्यान परत एकदा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न असेल. इथे मंगेश चव्हाणच्या बॅटमध्ये चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर आहे. मला वाटतं 2-3 दिवसाचा वाचपा पूर्ण करतो की काय. मंगेश चव्हाण फलंदाजीसाठी आसुदीला होता. फलंदाजी होत नव्हती आणि या सामन्यात षटकाराने मंगेश चव्हाण आपलं खातं खोललंय. 16 धावा. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू सुंदरता खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पोहोचला जाईल अगदी कव्हरला. तिथे क्षेत्ररक्षण सुरेख असेल. 1 धाबानी. धाबरेका धाबा संख्या 17. 17 रन. या दरम्यान आपण पाहतोय न फुलटॉस होता. चेंडू इथे मिड ऑफला असेल. एक सिंगल. एक चेंडू अजून यायचा बाकी असेल. 18 धावा आहेत. 18 रन. गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू इथे मिस टाइम आहे आणि मंगेश चव्हाणला परतावं लागेल. बिग विकेट. पहिला फलंदाज बाद. 18 धाव संख्येवरती. संदीप कोंढाळकरने घेतलं जेल. योगेश बामणे नवीन गोलंदाज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाबा अमित बाबा बोराटे. योगेश बामणे नवीन गोलंदाज. योगी. शेवटच्या 18 चेंडूमध्ये 40 धावा असून या दरम्यानच्या बनवायच्या. 18 चेंडू 40 धावा. धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी जी आहे ती 18 धावा आहेत. अजून एक 40 धावा बनवायच्यात. 18 चेंडू बाकी आहेत. वेळ वाचवणं गरजेचं राहील. राजगड. ऐश्वर्य हमारा राजगड. वेळ वाचवा. गोलंदाज विरुद्ध गोलंदाज आपण पाहतोय. योगेश बामणे. समोरच्या बाजूला अमित बाबा बोराटे. या दरम्यान थोडासा मिस्टाईम फटका. चेंडू पोचला गेला. क्षेत्ररक्षण चेंडूवरती आलाय. क्षेत्ररक्षण या दरम्यान सुरेख आहे आणि एका धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या जी आहे ती 19 आहे. 1 बाद 19 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या मध्ये चालू असताना टॉप 4 मध्ये पोहोचण्यासाठी मात्र दोन्ही संघ आसुसलेले आहेत. जो संघ जिंकेल तो टॉप 4 मध्ये असेल. जो संघ
पराभूत होईल त्याला 5व्या आणि 6व्या क्रमांकासाठी लढावा लागेल. इथे फुलटाच आहे, चेंडू स्क्वेअर लागला, सीमा रेषेच्या बाहेर आहे और एक रन षटकार आहे. पंचवीस वरती आपल्याला जाऊन पोहोचलेला पाहिजे आला. 1-25 धावा आहेत. निलेश गायकवाड सकाळी सुद्धा अर्धशतकाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला गेला होता. असा असताना निलेश मैदानाच्या आत सूर्यप्रकाशचा फडका आहे तर गॅपमध्ये चेंडू घ्यायचा प्रयत्न, क्षेत्राचे चेंडूवरती आलाय, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झाले. एक धाव दुसरीचा प्रयत्न केला जाईल. अमित बाबा चांगल्या प्रकारचा कॉल आणि या 2 धावा. कुल मिला के स्कोर 2 रन के साथ जा पहुंचा है 27 रन. 1-5-27 धावा. लढावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त कामगिरी करावी लागेल. रविवार सुट्टीचा दिवस आहे. या सुट्टीच्या दिवसामध्ये गेली 8 दिवस आम्ही पाहतोय या सगळ्या संघांनी केलेलं आतोरात असं कष्ट आहे, पण या कष्टाचं चीज कशा प्रकारे होणार आहे. बिघट आहे, खूप लांबवरती पोहोचलाय आणि या स्पर्धेतला सगळ्यात दूरवरचा षटकार, सगळ्यात दूरवरचा सिल्वर गार्डन पार्कच्या बाहेर पोहोचला, आउट ऑफ द पार्क. मला वाटतं बॉल सापडणार नाही आता. एक जुना चेंडू द्या. धाबरेकर धावसंख्या षटकाराची रपणे वाढली. टोटल स्कोर या दरम्यान आपण पाहूया 33 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. इथे हा चेंडू डावेष्टीच्या बाहेर वाईट. चौतीस वरती दाबले एकाच्या मोबाईलमध्ये ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज थोडासा भरकटला. एक षटकार आल्यानंतर धापरेकरची धावसंख्या षटकाराची रूपाने वाढली गेली होती. त्यानंतर एक वाईड आला. टोटल स्कोर आता 34 आहे. 14 चेंडू बाकी आहे आणि सामना आलाय 14 चेंडू 24 धावा. 14 चेंडूवर 24 धावा दरम्यान बनवायचे. गोलंदाज मार्गामध्ये असताना गोलंदाज योगेश बामणे, कारण यानंतरचे 2 गोलंदाज खूप आक्रमक आहेत. एक आशिष निमसे आहे आणि एक जयदीप आहे. हे खूप आक्रमक गोलंदाज आहे. त्यांच्यासाठी धावा किती राहत आहेत या धंदा आपण पाहतोय. चेंडू पोहोचला जाईल डीप थर्डमॅनला, सीमा रेषेच्या जवळपास आहे आणि पाहता पाहता सीमारेषेच्या बाहेर सुद्धा पोहोचलाय. 4 रन चौकार आहे. उजवेटीच्या बराचसा बाहेरचा चेंडू चौकार त्याला बाहेर आलाय. 10 फलक 38. शेवटचे चेंडू बाकी राहिले 13 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 20 धावा. हा चेंडू अतिशय निर्णायक असणार आहे. 13 गेंदे पर जीतने के लिए और भी 20 रन की जरूरत है. बिघड केलाय और 4 रन षटकार आलाय. एवढा बॉल द्या, बॉल द्या तेवढा. तुम्ही प्रयत्न केला तर निघेल असं मला वाटतं. बघा ट्राय करू.
शेवटचे 12 चेंडू आणि 14 धावा. 2 षटका, धावा आल्या 44. या षटकात धावा आल्या तब्बल 26 धावा योगेश बामणेला आल्या. आशिष निमसे गोलंदाजीवरती तयार आहे. समोरच्या बाजूला अमित बाबा पुरवठे. 44 वरती धावफलक आहे. तयार. इथे मात्र चेंडू बॅटची कडतर घेतोय आणि इथे चेंडू कव्हर सुद्धा केला. एकच धाव आहे आणि एका धावसंख्येनंतर धावफलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या जी आहे ती 45. उर्वरित चेंडू शिल्लक राहिलेत 11. बनवायच्या 13 धावा. 11 गेंदवर 13 रन और बेसिक निकलेच्या बराबर. 30 वरती नाबाद निलेश गायकवाड आहे. बिघड केलाय. चेंडू लावला सीमाराच्या बाहेर. षटकार चरण. आशिष वरती गेले आक्रमण या दरम्यान आपण पाहतोय. एक्कावन्न धावा झाल्यात. अजून 7 धावा बनवायच्या आहेत. पण षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. निलेश गायकवाड इथे बिघड केलाय. इथे क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती. चेंडू 1 बाउन्स अडवलाय. त्या दरम्यान 2 धावा आल्या. चांगलं क्षेत्ररक्षण मित्र पाहायला मिळालं. धापराका धाव संख्या 53. आता जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत 5 धावा. अजून 5 धावा बनवायचे. 9 चेंडू आणि 5 धावा. इथे परत एकदा बिघड आहे. त्यावेळेस 1 धाव. परत एकदा दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि 2 धावा आल्या. धापराका धावसंख्या 53. 53 वरून 55 वरती धावफलक. 8 चेंडू 3 धावा. 8 चेंडू 3. हा चेंडू सुरेख. चेंडू टॉट. 7 चेंडू 3 धावा. पंचावन्नवरती धावफलक आहे. 3 धावा बनवायच्या आहेत. आणि परत एकदा चेंडू डॉट त्याला पाहायला मिळालाय. शेवटचे 6 चेंडू आणि पाडवायचे आहेत 3 धावा. जीतने के लिए 6 गेंदों में 3 रन की जरूरत है और गेंदबाजी के लिए जयदेव. शेवटच्या षटकासाठी जयदेवला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. शेवटच्या 7 चेंडूला जिंकण्यासाठी 3 धावा बनवायच्या आणि कंपल्सरी चेस आहे. इथे 6 चेंडूमध्ये 3 धावा तुम्हाला बनवायच्याच आहेत.
आणि सामना संपवलाय अमित बाबा बोराटेच्या या चौकाराने आणि या स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये संघ जाऊन जे पोहोचलाय तो के कायझान. अभिनंदन. त्याला क्षेत्ररक्षण लावून घ्या अजित गायकवाड. 40 धावा वैयक्तिकरित्या निलेश गायकवाड 13 चेंडू नाबाद 40 धावा. 4 षटकार 2 चौकार. मंगेश 1 षटकार 3 चेंडू खेळला 7 वरती बाद झाला. अमित बाबा बोराटे 3 चेंडू खेळला 6 वरती नाबाद 1 चौकार खेळला. Sampai jatuh di tata betul ya.